संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडमध्ये आज मूकमोर्चा, सर्वपक्षीय नेते रस्त्यावर उतरणार। मूकमोर्चा एसपी कार्यालयाच्या ऐवजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंचा राजीनामा घ्या, वाल्मिक कराडला तत्काळ अटक करा। लातूरच्या रेणापूरमधील आंदोलकांची मागणी, 1 जानेवारीला चक्काजाम आंदोलनाचा इशारा। बीड प्रकरणावरून धनंजय मुंडेंचं राजकारण संपवण्यासाठी सुरेश धस यांना सुपारी, मिटकरींचा गंभीर आरोप। तर मिटकरी, तू या रगेलच्या नादी लागू नको, अन्यथा अवघड होईल, सुरेश धस यांचा इशारा। प्राजक्ता माळी सुरेश धस यांच्या विरोधात तक्रार करणार, सूत्रांची माहिती। परळीमध्ये धनंजय मुंडेंकडून इव्हेंट मॅनेजमेंट होत असल्याचं धस यांचं वक्तव्य। प्राजक्ता माळीच्याही नावाचा उल्लेख, आज पत्रकार परिषद घेणार। वाल्मिक कराडच्या पत्नीसह दोन्ही अंगरक्षकांची सीआयडीकडून चौकशी, कराड फरार असल्यानं शोधासाठी पत्नी मंजली कराड आणि दादा गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाणांकडे विचारपूस। बीड सरपंच हत्येनंतर धाराशिव उरणमधील सरपंचही दहशतीत, रायगडच्या उरण तालुक्यामध्ये गावगुंडांचा सरपंचावर हल्ला, तर तुळजापुरातील मेसाई जवळगा गावातील सरपंचाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न। साताऱ्याच्या कराडमध्ये गोळीबारात अल्पवयीन मुलीसह 2 जखमी, पुरोई मनस्यामधून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती। हल्लेखोर सुरेश काळे रेकॉर्डवरील गुन्हेगार। क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे नॉट रिचेबल, मनासारखं खातं न मिळाल्यानं भरणे नाराज असल्याची चर्चा। सहकुटुंब परदेशात गेल्याची माहिती, भरणेंनी अद्याप मंत्रिपदाचा पदभारही स्वीकारला नाही। बदलापुरात 19 वर्षीय तरुणीवर अत्याचार करणाऱ्या रिक्षाचालकाला बेड्या, मैत्रिणीनं बिअर पाजून रिक्षाचालक मित्रानं अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार। कृत्यामध्ये साथ देणाऱ्या मैत्रिणीलाही अटक। घाटकोपरमध्ये भरधाव टेम्पोची 5 ते 6 जणांना धडक, अपघातामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू, तर 2 ते 3 जण जखमी। टेम्पो चालकला फीट आल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज सकाळी 11:45 शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार। मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी मोदी शहांना पत्र। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबईतील नेत्यांची आज महत्त्वाची बैठक, आगामी महापालिका निवडणुकीबाबत चर्चा। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीमध्ये बैठक। राज्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाच्या सरी, कल्याण, डोंबिवली, शहापूरमध्ये अवकाळी पाऊस, तर विदर्भ आणि मराठवाड्याला आज येलो अलर्ट। नवीन वर्षामध्ये राज्यातील शिक्षकांचा पगार 2 ते 3 दिवस उशिरा होण्याची शक्यता, लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर भार झाल्याची चर्चा। मुंबई 31ला रात्री मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून विशेष लोकल, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईमध्ये येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय। बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या डावामध्ये भारतावर पुन्हा फॉलो ऑनचं संकट, कांगारूंच्या 474 धावांच्या प्रत्युत्तरात भारताच्या 236 धावांवर 7 विकेट।